नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला कुंजराची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी रानात भाजी काढायला आली. तेव्हा ही असली कुंजराची भाजी असते बघा. आता ही आपली शरीराला चांगली भाजी असते. ही जुनी लोक भाज्या पालक खाऊन त्यांची शरीर चांगली राहत होती. आजकालच्या लोकांची कशी शरीर आहेत बघा, औषधा पाण्याचे सगळे. आता ह्या भाजीला औषध नसतं, काय नसतं. त्याच्यामुळे ह्या भाज्या माणसाने खायच पाहिजेत. पण कसं शहरमध्ये भेटत नाहीत, खेड्यातच भाजी भेटते. तेव्हा भाजी कुंजराची अशी गोल पानाची असते बघा. आता कुणी कुणी कुरडूच्या भाजीला बी कुंजराची म्हणतं, कुंजराचीला कुरडूची म्हणतं. कुरडूची पानं कशी असतात, लंबुळकी पानं असतात. ही कुंजराचीला गोल पानं येतं बघा. ही अशी भाजी ओळखायची बघा, कुरडूची आणि कुंजराची कुंजी. ही आपली भाजी काढून झाली बघा. आता आता भाजी नीट करून घेते मी. हे काय असा बेचा तुरा आलेला असतो, ते काढून घ्यायचा आणि अशी खुडून घ्यायची लगेच. आता ही भाजी पावसाळ्या सीजनला जास्त येते बघा. आणि उन्हाळ्यात भाजी असते पण उग कमी असते भाजी. उन्हाळ्यात पाणी नसतं ना, जास्त पावसाळ्या सीजन मध्ये भाजी जास्त असते बघा. आता ही भाजी नीट करून झाली बघा. आता हिला काय कापायचे नाही, काय नाही. हे काय असे तुकडे करून घेतलेली भाजी, ते देठ काढताना बेच हे असे करून घेतलेली, काहीला गरज नाही आता कापायची. आता भाजी स्वच्छ धुवून घेऊ आपण पाण्याने. आता माती ही बसलेली असते, जरा पावसाचा वसारा गेलेला असते त्याच्यावर. आता एक बार धुवून घेतली, अजून एक वेळ धुते म्हणजे काय होतंय, माती जरा राहिलेली धुवून निघते. हे झाले आपल्या आता भाजी धुवून. आता भाजी शिजायला घालते. आता भाजी शिजू घालायला लय डाय पाणी होते, तर अर्ध तांबे पाणी होते, भाजीला पाणी सुटतं. आता भाजी थोडी हलवून घेते, उलटी पालटी करून शिजून घ्यायची. लय नाही शिजवायची गाळ. अरदकची भाजी शिजवायची म्हणजे परत आपल्याला मीठ लावून सनी परत तव्यात परतायची. भाजी अशी उलटी पालटी करून घेते म्हणजे चौकडची सगळी सारखी शिजते. नाहीतर मग खालती वरती शिजत नाही, मग एक खालती गाळ होती, वरती राहते तशी. आता भाजी शिजली का ते बघते बघा.
का चांगली शिजली भाजी. आता गरम पाणी साईडला काढून घेते ह्याचं, म्हणजे गार पाणी ओतून पिळायला. अशी चांगली पिळून घ्यायची बघा भाजी, म्हणजे आता पाणी सुटायचं नाही. नाहीतर मीठ टाकल्यावर परत पाणी सुटतं भाजीला. भाजी करण्यासाठी शिजून घेतलेली भाजी, लसूण, मीठ, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता भाजीला लसूण सोलून घेऊ. लसूण मीठ असं परातीत रगडून लावायचं भाजीला. लसूण भाजीला जरा जास्त वापरायचा, म्हणजे भाजीची खमंग लागते भाजी. आता हे लसूण सोलून झालं आपला. आता परातीत लसूण घेते टाकून. आता तेवढ्या गोळ्याला एवढं अर्धा चमचा मीठ घेतलंय बघा. आता लसूण मीठ तांब्याने रगडून घ्यायचं बघा आपल्याला. आता असं बारीक रगडून घ्यायचा लसूण मीठ. आता हे सगळं लसूण मिक्स ही मीठ हे दोन्ही केलं म्हणजे भाजीला लागतं चांगलं, म्हणजे सगळ्या भाजीला बारीक केल्यावर म्हणजे चव येते भाजीला जरा. लसूण चांगला बारीक करून घ्यायचा मिठात. आता हे चांगलं बारीक करून झालंय. आता ह्याला पुसून घेते तांब्या. आता लसूण मीठ बारीक केलेलं त्याच्यात ही भाजी टाकून घेते. असा हे गोळा आहे ते सगळा फोडून घ्यायचा, म्हणजे चौकडून मीठ लसूण लागतं त्याला. आता हे चांगलं मिक्स करून झालं बघा. लसूण मीठ आता सगळ्या भाजीला लागले. आता तवा ठेवून घेऊ चुलीवर भाजी परतून घ्यायला. आता तव्यात तेल टाकून घेते. आता भाजी टाकून घेते तेलात. आता भाजी हलवून घेते जरा. आता तेल भाजीला जास्त टाकलंय बघा. असल्या भाज्याला तेल मीठ लसूण भरपूर असलं म्हणजे चव येते बघा, खमंग लागतात भाज्या.
आता ही भाजी चांगली परतून द्यायची बघा 5 मिनिट. चांगली परतून घेतली म्हणजे मिठाला पाणी सुटतं, मग ते आटल्यावर जरा खमंग लागते, नाही तर मग गिचगीच भाजी लागते जरा पानसाळ, म्हणून ही चांगली परतून घ्यायची. हे झाली आपली कुंजराची भाजी. घेते काढून आता.